नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज मी आलो आहे निडी येथे. पोल्ट्री आहे गावठी कोंबड्यांची. तर साप जो आहे ते अजगर साप आहे आणि ते बिनीशरी साप आहे, पण त्याने जवळपास 2 कोंबड्या तिथे मारलेल्या आहेत त्याने. तर आपण त्याला बघूया कशा प्रकारे रेस्क्यू करता येते. कोंबडी खाल्ले त्याने. पण मित्रांनो बघू शकता, ही ती खिडकी आहे आणि ही जी जाळी बघू शकता कशा प्रकारे तो जाळी फाडून आलेला आहे. ही जाळी फायबरची असल्यामुळे त्याला सहज तोडता आले. जर स्टीलची वगैरे असती तर कदाचित त्याला ती तुटली नसती. तर आजचा जो कॉल आहे रेस्क्यूचा तो पुण्यावरून आलेले सर्पमित्र नीता मॅडम गजरे आणि साहित्य सर रेस्क्यू करतील. बऱ्याच जणांना असं वाटतं अजगर साप चावत नाही. अजगर साप खूप जोराचा चावतो. मोठे मोठे दात असतात त्याचे, चांगला रक्तच काढून चावला तर. आणि बऱ्याचदा अजगर साप आणि जो घुनस साप आहे त्याच्यामध्ये लोक खूप कन्फ्युज होतात. एवढी माहिती मी तुम्हाला यासाठी देते कारण तो निवांत एका ठिकाणी बसलेला आहे. बऱ्याचदा मी तर तिथं नाही, तिथं वरतून जिथं खाल्लं तिथून घे, तिथं घे. ह्याच्यामध्ये बॉडी अडकवली त्यांनी. जो खाल्लेला तो बाहेर काढायचा प्रयत्न करतो. तोंडाच्या बाजूने गेला तोच लगेच चौकलाय. साप जरा थोडी जरी भीती वाटली तरी जसं खातात तसं ते बाहेर ओबेट करून येतात चप्पळ होण्यासाठी. तर माझी इच्छा नसताना केलंय त्याने. आता ओमेट केली आहे तर आता बाहेर घेऊन जाते त्याला. बाहेर केस केली आणि कधी जाऊ पण शकतो, त्याचा भरोसा नाही. तरी हा छोटा आहे, खूप मोठे मोठे वाढतात, अजिबात झेपत नाही. आपण मला दमवले आणि सुद्धा, कारण दिसतं असं पण वेट खूप असतं त्याला. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आता आहे रोहा रायगडमध्ये आणि या ठिकाणी आमचे भरपूर असे मित्र आहेत आणि खूप जवळचे म्हटलं तर प्रथमेश कोळी दादा, जे या ठिकाणी सर्पमित्र म्हणून काम करतात. डेली त्यांना खूप सारे रेस्क्यू कॉल असतात, जसं आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघता खूप सारे, तसेच खूप सारे. आणि सोबत काही त्यांचे टीम मेंबर्स आहे. तर त्यांच्यासोबत आलो आहे आपण एक स्नेक रिलीज करण्यासाठी. तर आता अशा ठिकाणी आपण हा साप मुक्त करतोय. दादा आता त्याला मुक्त करतील. तुम्हाला पाहायला भेटेल आता हा साप कोणता आहे. तर हा आहे मित्रांनो एक भारतीय अजगर जातीचा बिनविषारी साप, ज्याला इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन या नावाने ओळखलं जातं. बिनविषारी आहे, पण
या सापाबद्दल खूप सारे गैरसमज आहे, जसं की अजूनही लोकांना वाटतं की अरे हा अजगर माणसांना गिळतो की काय, तर बिलकुल नाही, माणसांना हा गिळत नाही. हा जंगलामधील जे ससे असतात, आता तर त्याच्यानंतर ज्या रानकोंबड्या असतात, हरणसुद्धा तो खातो, मोठे मोठे जे प्राणी असतात, तर बिनविषारी आहे आणि याच्यापासून आपल्याला काही धोका नाही आहे खरं तर. पण मोठा साप बघितलं की सगळेच घाबरतात. आणि अजगर म्हटलं तर अगदी लहान लेकरापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच हे नाव माहिती आहे, अजगर, पायथन. तर तोच हा अजगर बिनविषारी. इकडे तोंड आहे त्याचं, लपवलंय त्यांनी आता. अच्छा, अजगर कमी. ओ जरी तुम्ही म्हाताऱ्यांना विचारलात ना, इकडे अजगर साप आहे म्हणजे क्वचित. आर जर बोललात ना तुम्ही, आर म्हणजे आर आहे, तो आर जाम मोठा आर. आर म्हणजे मोठा असं. इथे कोकणीमध्ये लोक त्याला आर बोलतात, अजगर जास्त बोलत नाही, आपल्याकडे बोलतात अजगर. तर आपण त्याला इथे मुक्त केलेला आहे, पण तो निवांत एका ठिकाणी अजून बसलेला आहे. तर अजूनही तो एकाच जागी शांत बसलेला आहे. अजून निसर्गाची चाहूल त्याच्यापर्यंत पोचली नाही आहे, पण जीभ बाहेर काढतोय तो, कधी पण त्याचा रस्ता धरू शकतो तो. तर हा आहे मित्रांनो अजगर. आणि आपल्या भागामध्ये जो भेटतो तो आहे घोणस. कुठेही घोणस निघला की लोक मला बोलतात, ताई अजगर निघला, खूप मोठा आहे. पण घोणस हा विषारी साप आहे. अजगर बिनविषारी. आणि घोणसमध्ये आणि अजगरमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, पण साईज बघितलं की तो लक्षात येत नाही. घोणसच्या अंगावर एक साखळीसारखी काळ्या धब्ब्यांची एक सारखी डिझाईन असते, आणि अजगर तर तुम्ही बघितला कसा दिसतोय, याच्यावर कुठल्याही प्रकारची धब्ब्यांची साखळी नाही आहे, खालून पांढरा. आणि आता बघा तो निघालेला आहे, तर आपण त्याला बिलकुलही हात न लावता तो त्याच्या मनाने निसर्गामध्ये त्याला जाऊ देऊ. लाल बुंद असं तोंड चाललाय बघा. जर भीती जाणवली तर खूप स्पीडमध्ये त्यांनी तो निसर्गामध्ये मुक्त होतोय. खूप ताकद असते त्यांना आपल्यासारखे हातपाय नाही आहेत, पण त्यांचं हे लांब सगळं शरीर एक मसल असते, ज्याच्यामध्ये खूप अशी ताकद असते, तेच त्यांचे हातपाय असतात. छोटा आहे तरी याच्यापेक्षा पण खूप मोठे अजगर वाढतात, मोठे होतात. चालला त्याच्या आदिवासामध्ये सुंदर अशा निसर्गाच्या ठिकाणी.